पुरुष वंध्यत्वामध्ये ज्यावेळेला आपण सिमेन ॲनालिसिस करतो त्याच्यामध्ये स्पर्म काउंट कमी असणे किंवा त्या शुक्राणूंची गतिशीलता कमी असणे किंवा इतर कुठलेही सिमेन पॅरामीटर्स ज्यावेळेला डिरेंज्ड असतात त्यावेळेला पुरुषाला वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे मूलबाळ होत नाही. तर अशा केसेसमध्ये त्याच्या कारणांचा विचार करणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये प्री टेस्टिक्युलर, टेस्टिक्युलर आणि पोस्ट टेस्टिक्युलर अशा 3 पद्धतीने ही कारणं विभागलेली असतात. प्री टेस्टिक्युलर जनरली हार्मोनल कॉजेस असतात की हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे शुक्राणूंशी संबंधित समस्या येतात. टेस्टिक्युलर म्हणजे जी मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे शुक्राणूंची, म्हणजे पुरुष बीज ग्रंथी आहेत, तर यांच्यामध्ये काहीतरी आजार असतो ज्याच्यामुळे शुक्राणूंच्यामध्ये समस्या येतात. आणि पोस्ट टेस्टिक्युलर म्हणजे शुक्राणूंची उत्पत्ती होते पण ते व्यवस्थित बाहेर येत नाही, कुठेतरी अडथळा असतो. तर याच्यानुसार आपल्याला उपचारांचा विचार करावा लागतो. याच्यामध्ये सुद्धा जसं आपण स्त्रियांच्यामध्ये विचार करतो त्याचप्रमाणे पुरुषांच्यामध्ये सुद्धा लाईफस्टाईल हा खूप मोठा इम्पॅक्ट करतो शुक्राणूंच्या उत्पत्तीवरती. त्यामुळे झोपेचा अभाव असणे, व्यसनं असणे ज्याच्यामध्ये तंबाखूचं सेवन असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, अल्कोहोलचं ॲडिक्शन असेल, तर या गोष्टींचा अवलंब, अतिशय जास्त वेळ बसून राहणे, लांबचा 2 व्हीलरचा रोजचा प्रवास करणे याच्यामुळे सुद्धा की टेस्टिक्युलर टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामुळे शुक्राणूंची उत्पत्ती होण्यामध्ये अडथळा येतो. तर या गोष्टींचा विचार करणं गरजेचं राहतं.